नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्तिशक्ती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर सावधान, उद्या श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी आहे आणि या दिवशी जर तुम्ही गाईला ही एक वस्तू दिली नाही तर तुमच्या आयुष्यात मोठं संकट येऊ शकतं. हो, ही एक फक्त छोटीशी गोष्ट आहे, पण तिचा परिणाम खूप मोठा असू शकतो. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा उपाय अजूनही 99% लोकांना माहीत नाही. ही एक छोटी गोष्ट तुमचं नशीब बदलू शकते, गरिबी दूर करू शकते आणि घरात सुख शांती आणू शकते. पण जर तुम्ही ही गोष्ट दुर्लक्ष केली तर पुढे पश्चाताप करावा लागू शकतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे की असा गुप्त उपाय जो स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य बदलू शकतं. हा उपाय इतका सोपा आहे की कोणताही माणूस करू शकतो, पण त्यांची शक्ती खूप मोठी आहे. म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढे जे सांगणार आहे ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मंडळी, आपण ज्या श्री स्वामी समर्थबद्दल बोलतो ते काही साधे संत नव्हते. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज दत्तावर मानले जाणारे, असंख्य भक्ताचे रक्षण करणारे. आजही अनेक भक्त सांगतात की स्वामी समर्थ अजूनही त्यांच्या मदतीला येतात. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हे शब्द आजही खरे वाटतात. पण एक गोष्ट आहे जी फार कमी लोकांना माहीत आहे. स्वामी समर्थ पुण्यतिथीचा दिवस हा फक्त स्मरण करण्याचा दिवस नाही, तर कृपा मिळवण्याचा दिवस आहे. या दिवशी अनेक लोकांच्या आयुष्यात अचानक बदल झाले आहेत, पण त्याच्या मागं एक गुप्त कारण आहे. आणि आता मी तुम्हाला एक खरी घटना सांगणार आहे. एक साधा माणूस होता. त्यांच्या आयुष्यात फक्त अडचणीच अडचणी होत्या. पैसे नव्हते, घरात सतत भांडण होतं, मनात निराशा भरली होती, ती पूर्णपणे तुटून गेली होती. एक दिवस कोणीतरी त्यांना सांगितलं, स्वामी समर्थ पुण्यतिथीला एक छोटासा उपाय करून बघ. सुरुवातीला त्याला विश्वास बसला नाही, पण शेवटी त्याने श्रद्धेने तो उपाय केला आणि काही दिवसातच त्यांच्या आयुष्यात बदल सुरू झाला. नोकरी लागली, घरात सुख शांती आली आणि त्याचं नशीब उजळलं. हे सगळं ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं, पण असे अनेक लोक आहेत ज्यांना हा अनुभव आला आहे. म्हणूनच हा उपाय इतका खास, शक्तिशाली मानला जातो. पण अजूनही 99% लोकांना ही गोष्ट माहीत नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे मी तुम्हाला तो गुप्त उपाय सांगणार आहे. मंडळी, स्वामी समर्थाची पुण्यतिथी हा साधा दिवस नाही. हा एक असा क्षण आहे ज्या दिवशी भक्त आणि स्वामी याचं नातं अजून घट्ट होतं. या दिवशी स्वामी समर्थाची कृपा विशेष स्वरूपात मिळते असं मानलं जातं. म्हणजेच तुम्ही केलेली छोटीशी प्रार्थनासुद्धा मोठं फळ देऊ शकते. पण दुःखाची गोष्ट म्हणजे अनेक लोक हा दिवस सामान्य दिवसासारखा घालवतात आणि त्यामुळे त्या मोठ्या आशीर्वादापासून वंचित राहतात. तुम्हाला माहीत आहे का, पुण्यतिथी म्हणजे काय? फक्त स्मरण करण्याचा दिवस नाही, तो दिवस असतो स्वामींची कृपा मिळवण्याचा. या दिवशी केलेली सेवा, दान आणि उपाय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. असं म्हणतात की या दिवशी स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताकडे लक्ष देत असतात. म्हणूनच या दिवशी केलेली छोटी कृपा सुद्धा मोठा परिणाम देऊ शकते. काही लोकांच्या आयुष्यात 5 दिवशी चमत्कार झाले आहेत. अचानक नोकरी मिळाली, अडलेले पैसे परत आले, घरात सुख शांती आली. हे सगळं योगायोगाने ही स्वामींची कृपा. पण लक्षात ठेवा, फक्त उपाय करणं पुरेसे नाही, त्याच्या मागे श्रद्धा आणि विश्वास असणं खूप गरजेचं आहे. जर मनात शंका असेल तर त्याचा पूर्ण फायदा मिळणार नाही. म्हणूनच जे काही करा ते पूर्ण विश्वासाने करा. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे एक असा उपाय जो स्वामी समर्थ पुण्यतिथीला केल्यास तुमचं नशीब बदलू शकतं. आपण हा उपाय इतका सोपा आहे की तुम्ही आजपासून सुरू करू शकता, पण त्याची माहिती अजूनही बहुतेक लोकांना नाही. म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका. चला तर मग पुढे जाणून घेऊया तो गुप्त उपाय. मंडळी, आता जे सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
आपण रोज गाईला पाहतो, पण तिचं खरं महत्त्व किती आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. हिंदू धर्मात गाईला गौमाता म्हटलं जातं, कारण असं म्हटलं जातं की गायीमध्ये 33 कोट देवीचा वास असतो. म्हणजेच गायीची सेवा करणं म्हणजे थेट देवाची सेवा करणं. पण आजच्या काळात लोक हे सगळे विसरले आहेत आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यात अडचणी वाढत चालल्या आहेत. तुम्हाला माहीत आहे का, ज्या घरामध्ये रोज गाय येते त्या घरात सकारात्मक ऊर्जा असते आणि ज्या घरात गाय हाकलेली जाते तिथे हळूहळू नकारात्मक वाढते. हे फक्त बोलणं नाही, अनेक लोकांना हा अनुभव घेतला आहे. एक छोटी कथा ऐका. एक कुटुंबाच्या घराजवळ रोज एक गाय येत होती, पण ते तिला हकलून देत होते. काही दिवसांनी त्या घरात अडचणी सुरू झाल्या. भांडण, आर्थिक समस्या आणि सतत नकारात्मक. एक दिवस त्यांनी गायीला अन्न द्यायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल झाला. घरात शांतता आली, आर्थिक परिस्थिती सुधारली. हे सगळं योगायोगाने ही आहे गायीच्या सेवेगुणाची शक्ती. गाय ही फक्त प्राणी नाही, ती एक पवित्र ऊर्जा आहे. तिच्या सेवेमुळे, तिच्या स्पर्शामुळे, तिला अन्न दिल्याने तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये गायीला खूप महत्त्व दिलं आहे आणि खास करून स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या दिवशी गायीची सेवा करणं अजून जास्त फलदायक मानलं जातं. कारण या दिवशी गायीला अन्न देणं म्हणजे स्वामी समर्थांना प्रसन्न करणं, प्रसाद देणं हे सर्व काही मानलं जातं. पण इथेच लोक एक मोठी चूक करतात. ते गायीला काहीही देतात आणि समजतात की काम झालं. पण सत्य काहीतरी वेगळंच आहे. योग्य वस्तू दिली तरच त्याचा फायदा होतो. आणि तीच एक वस्तू आहे जी अजूनही 99% लोकांना माहीत नाही. म्हणूनच हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण पुढे मी तुम्हाला ती गुप्त वस्तू सांगणार आहे. म्हणून लक्ष देऊन ऐका आणि पुढचा भाग स्किप करू नका. मंडळी, आता तो क्षण आला आहे ज्यांनी तुमची वाट पाहत होतात. आता मी तुम्हाला सांगणार आहे तो गुप्त उपाय जे तुमचं नशीब बदलू शकतं. पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. हा उपाय साधा आहे पण त्याची शक्ती खूप मोठी आहे आणि म्हणूनच तो श्रद्धेने आणि विश्वासाने करा. तयार आहात ना? तो गुप्त उपाय म्हणजे गाईला गूळ आणि चपाती खाऊ घालणे. हो, इतकंच. पण हा साधा उपाय नाही. जर तुम्ही हा उपाय स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या दिवशी केला तर त्याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे जी 99% लोक चुकवतात. गाईला फक्त काहीही देणं पुरेसे नाही. योग्य पद्धतीनं दिलं तर ते खूप महत्त्वाचं आहे. गूळ गोडवा आणि समृद्धीचं प्रतीक आहे. चपाती अन्न समाधानाचं प्रतीक आहे. आणि जेव्हा तुम्ही हे दोन्ही गाईला देता तेव्हा तुम्ही स्वामी समर्थांना अर्पण करता. हा उपाय तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा कमी करतो आणि हळूहळू तुमचं नशीब बदलायला सुरू होते. पण अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे. जर तुम्ही यात हिरवा चारा सुद्धा ॲड केला तर या उपायाची शक्ती आणखी वाढते. कारण चारा म्हणजे जीवन आणि वाढायचं प्रतीक आहे. म्हणून लक्षात ठेवा, गूळ चपाती हिरवा चारा हा आहे तो गुप्त उपाय जो अजूनही 99% लोकांना माहीत नाही. पण इथेच थांबू नका. हा उपाय कसा करायचा, कधी करायचा आणि कोणत्या चुका टाळायच्या हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. कारण चुकीच्या पद्धतीने केल्यास तुम्हाला पूर्ण फायदा मिळणार नाही. ही चूक बहुतेक लोक करतात. म्हणून पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे. तो स्किप करू नका. कारण पुढे मी तुम्हाला एक योग्य पद्धत सांगणार आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते. मंडळी, आता सर्वात महत्त्वाचा भाग. हा उपाय नेमका कसा करायचा? लक्ष देऊन ऐका. उपाय सांगायच्या आधी सर्वांनी माझ्या चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. स्वामी भक्ती शक्ती चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. चला तर उपाय सांगते. हा उपाय सकाळी लवकर करायचा आहे. सूर्योदयाच्या वेळेला केला तर त्याचा परिणाम अधिक चांगला मिळतो. स्वच्छता. सकाळी उठून अंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला, कारण स्वच्छ शरीर आणि मन हा उपाय यशस्वी बनवतात.
आता गूळ चपाती आणि हिरवा चारा तयार करा. हे ताजं आणि स्वच्छ असायला पाहिजे. जुनं किंवा खराब अन्न वापरू नका. गायीकडे जाण्यापूर्वी डोळे बंद करा आणि मन शांत ठेवा. श्री स्वामी समर्थाचं नाव घ्या. ओम श्री स्वामी समर्थ. गायीजवळ जा. गायीजवळ शांतपणे जा. घाई करू नका. तिला घाबरवू नका. प्रेमाने तिच्याजवळ उभे राहा. गायीला नमस्कार करा. मनात कृतज्ञ ठेवा, कारण तुम्ही फक्त अन्न देत नाही तर सेवा करत आहात. अन्न द्या. आता गूळ, चपाती, चारा प्रेमाने गायीला खाऊ घाला. जबरदस्ती करू नका. ती स्वतःहून खाईल. अन्न देताना किंवा दिल्यानंतर हा मंत्र म्हणा. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ असा हा मंत्र करा. किमान 3 वेळा म्हणा. आता डोळे बंद करा आणि मनापासून प्रार्थना करा. तुमच्या समस्या, तुमच्या इच्छा सगळं स्वामींना सांगा. शेवटी स्वामी समर्थाचे आभार माना. गायीचे सुद्धा आभार माना, कारण ही सेवा करण्याची संधी मिळाली. मंडळी, हा उपाय फक्त एक क्रिया नाही, ही आहे श्रद्धा, आहे विश्वास. जर तुम्ही हा उपाय पूर्ण मनाने आणि श्रद्धेने केला तर त्याचा परिणाम तुम्हाला नक्की जाणवेल. पण लक्षात ठेवा, घाई गडबडीत किंवा फक्त दिखाव्यासाठी करू नका. मन शांत ठेवा, भावना श्रद्धा ठेवा आणि पूर्ण विश्वास ठेवा. असं केल्यास हा छोटासा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतं. म्हणून हा उपाय नक्की करा आणि पुढचा भाग सुद्धा बघा, कारण आता आपण जाणून घेणार आहोत याचे फायदे. मंडळी, आता आपण जाणून घेऊया या छोट्या उपायाचे मोठे फायदे. तुम्हाला वाटेल एक साधा उपाय काय बदल करणार, पण विश्वास ठेवा, हा उपाय तुमच्या आयुष्य बदलू शकतो. पहिला फायदा, आर्थिक सुधारणा. ज्याच्या आयुष्यात पैशाची अडचण आहे त्यांनी हळूहळू मार्ग दिसू लागतो. अडकलेले पैसे परत येतात. नवीन संधी मिळतात. दुसरा फायदा, घरात सुख शांती. घरात सतत भांडण होत असतील तर ती कमी होऊ लागतात. घरात शांतता आणि आनंद येतो. तिसरा फायदा, नकारात्मक ऊर्जा दूर. तुमच्या मनात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती हळूहळू दूर होऊ लागते. चौथा फायदा, नशीब उजळतं. ज्यांना वाटतं की नशीब साथ देत नाही त्यांच्या आयुष्यात हळूहळू बदल होतो. पाचवा फायदा, स्वामी समर्थाचा आशीर्वाद. हा सर्वात मोठा फायदा आहे. स्वामी समर्थाची कृपा तुमच्या आयुष्यावर पडते. मंडळी, हे फक्त शब्द नाहीत, अनेक लोकांनी हे अनुभवलेले आहे. एक व्यक्ती होती, तिच्या आयुष्यात खूप अडचणी होत्या, पण तिने श्रद्धेने हा उपाय केला आणि काही दिवसातच तिने आयुष्य बदलायला सुरुवात झाली. घरात आनंद आला, कामात यश मिळालं, मन शांत झालं. हे सगळं ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हा श्रद्धेचा परिणाम. पण लक्षात ठेवा, हा उपाय फक्त फायदा मिळवण्यासाठी करू नका. तो करा श्रद्धेने, विश्वासाने आणि प्रेमाने. कारण जेव्हा तुम्ही मनापासून करतात तेव्हा त्याचा परिणाम अजून जास्त मिळतो. हा उपाय तुमचं नशीब बदलू शकतो. तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात करू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही पुढच्या भागात सांगितलेल्या चुका केल्या तर तुम्ही पूर्ण फायदा मिळणार नाही. सावधान, आता जे सांगणार आहे ते तुम्ही नक्की लक्षात ठेवा, कारण 99% लोक मोठी चूक करतात आणि त्यामुळे त्यांना हा उपायाचा पूर्ण फायदा मिळत नाही. फक्त ट्रेंड म्हणून किंवा लोक करतात श्रद्धा नसावे. हा उपाय करू नका. जर मनात विश्वास नसेल तर याचा परिणाम मिळणार नाही. दिखावा करणे. काही लोक फक्त लोकांना दाखवण्यासाठी हा उपाय करतात, पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थांना दिखावा नाही तर भावना महत्त्वाची आहे. जर तुम्ही रागात किंवा जबरदस्तीने हा उपाय केला तर त्यांना उलट परिणाम होऊ शकतो. गायीला खराब, जुना किंवा आरोग्य अन्न देऊ नका. पुण्य मिळण्याऐवजी पाप होऊ शकतं. हा उपाय गडबडीत करू नका. स्वच्छता, मनाची शांती आणि श्रद्धा, हे 3 गोष्ट खूप महत्त्वाचे आहे. मंडळी, या चुका लहान वाटतात,
पण त्यामुळे तुमचा पूर्ण फायदा थांबतो. काही लोक म्हणतात आम्ही उपाय केला पण काही फरक नाही. पण सत्य काय आहे माहिती आहे, त्यांनी छोट्या चुका केल्या होत्या. आणि हा उपाय योग्य पद्धतीने करा, नाहीतर तुम्हाला पूर्ण फायदा मिळणार नाही. मंडळी, आता शेवटचे काही महत्त्वाचे नियम जे पाळले तर तुम्हाला पूर्ण फायदा मिळेल. शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ ठेवा, कारण स्वतःची देवाचा वास असतो. हा उपाय फक्त क्रिया नाही, तो श्रद्धेचा विषय आहे. पूर्ण विश्वास ठेवा. मनात राग, ताण किंवा वाईट विचार ठेवू नका. शांत आणि सकारात्मक राहा. गाईला अन्न देताना प्रेम आणि कृतज्ञता ठेवा. शक्य असेल हा उपाय नियमित करा. हा उपाय कुणाला दाखवण्यासाठी करू नका, तो मनापासून करा. हा उपाय फक्त एक साधा उपाय नाही, हा श्रद्धेचा विश्वासाचा उपाय आहे. आणि स्वामी समर्थाचा आशीर्वाद असू द्या. हे नियम छोटे वाटतात, पण त्यामुळे मोठा फरक पडतो. जर तुम्ही हे नियम पाळले तर हा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतं. मंडळी, हा उपाय फक्त एक साधा उपाय नाही, हे आहे श्रद्धा आणि विश्वासाचं प्रतीक. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी एक संधी आहे आपलं आयुष्य बदलण्याची. पैशाची समस्या, घरातील तणाव किंवा मनातील दुःख, स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात. हा फक्त एक छोटासा प्रयत्न करायचा आहे. एक छोटीशी कृती मोठा चमत्कार घडू शकते. आणि स्वामी समर्थ आशीर्वादान घ्या. जर तुम्ही स्वामी समर्थाचे विश्वास ठेवू असता तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य बदलू शकतं. मनापासून प्रार्थना करा. तुमची सर्व इच्छा, सर्व समस्या त्यांच्याकडे सोपवा. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्याचे वचन आजही खरे आहे. विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. जय श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. चला तर, नमस्कार सर्वांना. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.